काय बाळा पुढं चालच घ्या करून. तात्या मी चाललो परत पुण्याला. पुण्याला? अरे आठवड्याभराची सुट्टी घेऊन तू आलता इथं आणि 2 दिवसात परत पुण्याला निघालास. चल चल घरात चल. काय झालं? काय आई बोलली का दुसरं कोणी बोललं लगेच निघालास परत? अहो तात्या इथं करमत नाही, मोबाईलला रेंज नाही, मित्र जागाव नाहीत आणि ह्या खेड्यात हाय तरी काय असं. अरे आमच्या खेड्यातल्या शेतकऱ्यांचं शेतमजुरांचं जीवनच असं असतं, शांत आणि संत गंगेच्या पाण्यासारखं. अहो तात्या इथल्या लोकांची स्वप्न छोटी आहेत, एकदम दबक्यातल्या बेडकासारखी बघा. बाळा आमच्या शेतकऱ्याचं जीवन म्हणजे जेवणातल्या मिठासारखं असतं. जेवताना मीठ तर कधी दिसत नाही, पण मीठ जर नसलं तर अन्नाचा कण पण जात नाही. तसं आहे आमचं. म्हणजे नेमकं म्हणायचं काय तात्या तुम्हाला? अरे लई सोपं आहे. भूक भागवणारी माती आणि प्रेमानं पात्रात घेणारी नाती यांच्याशी कधी माणसानं कृतज्ञ होऊ नये. शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. शेतकरी आहे म्हणून जग आहे आणि खेडी आहेत म्हणूनच शहर आहेत. आलं लक्षात? तात्या खरंय तुमचं, मी चुकलो. अरे मातीच्या पोटात अस्मानाचं बळ